शस्त्रसंधीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? पाकिस्तानने स्वतःहून हल्ला केलेला असताना मोदी सरकारनं अमेरिकेचं का ऐकलं? प्रकाश आंबेडकरांचे थेट सवाल. भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर अनेकांनी सवाल उपस्थित केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी तर प्रश्नांची माळ लावत नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. आता प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले सवाल पाहूयात. पहिला मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेबाबत. शस्त्रसंधीची बातमी आपल्याला पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? भारतीय पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्री यांच्याकडून ऐकायला का मिळाली नाही? युद्धबंदी आमच्या अटींवर झाली की अमेरिकेच्या? पाकिस्तानने स्वतःहून हल्ला केलेला असताना आम्ही अमेरिकेचं का ऐकलं आणि युद्धबंदीला का सहमती दर्शवली? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केलाय. अमेरिकेने युद्धबंदीला सहमती दर्शवण्यास भाग पाडलं असा दावाही आंबेडकरांनी केला आहे. चीननं शस्त्रास्त्र पुरवली नाहीत, त्यामुळे पाकिस्तानला तुर्कीवर अवलंबून राहावं लागलं. अमेरिकेनं ही एक संधी म्हणून पाहिलं आणि पाकिस्तानच्या समर्थनात पाऊल टाकत मध्यस्थी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट भारतासाठी खूप चिंताजनक आहे असंही आंबेडकर म्हणालेत. जम्मू काश्मीरच्या वादातील मध्यस्थी आणि व्यापार वाढवणं या दुसऱ्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकरांनी शंका व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. असं असतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीरचा उल्लेख करत पाकिस्तानच्या हिताचं विधान केलं. पाकिस्तानसोबत व्यापार वाढवून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मजबूत करण्यात मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आंबेडकरांनी या दोन्ही मुद्द्यांवरून बोलताना पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलंय. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला तर दहशतवादाला अधिक प्रोत्साहन देईल. हे खरोखरच चिंताजनक असून या गोष्टी पंतप्रधान मोदींचं कमकुवत नेतृत्व उघड करतात अशा शब्दात आंबेडकरांनी चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले. आता प्रकाश आंबेडकरांच्या या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारकडून मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.